शिक्षण मंत्री यांनी महाराष्ट्रामध्ये विविध शाळांना भेटी दिलेल्या आहे आणि या भेटी थेट विद्यार्थी शिक्षकांना या भेटी दिलेल्या आहे। काय या भेटी दिलेल्या आहे? त्याचसोबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात कोणती भूमिका मांडलेली आहे, यावरती विविध शिक्षकांच्या काय भूमिका आहे, तसेच जे अघोषित शाळांच्या पडताळणीच्या संदर्भातील आदेश समोर आलेले आहे त्याविषयी सुद्धा काही शिक्षक आमदारांनी मत मांडलेलं आहे। काय मत मांडलेलं आहे त्याची देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत। तर नुकतंच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता थेट महाराष्ट्रामध्ये थेट जनतेशी संवाद या आशयावरती थेट विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद केलेला आहे। तर याविषयी बोलताना जेव्हा प्रश्न विचारण्यात आलेले होते की विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे असंख्य प्रश्न आहे, तर त्याविषयी आपलं काय मत आहे, आपली भूमिका, अशा आशयाचे प्रश्न शालेय शिक्षण मंत्र्यांना विचारण्यात आलेले होते। तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी याविषयी बोलताना थोडक्यात सांगितलं की विद्यार्थी आणि शिक्षक हे शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं त्यांचं स्थान आहे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, पुढे महाराष्ट्राचा पूर्ण भारताचा विकास व्हावा याकरिता विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। तर त्याकरिता त्यांच्या ज्या काही प्रमुख समस्या आहे त्या आम्हाला सोडवायच्या आहे आणि त्यामुळं थेट विद्यार्थ्यांसोबतच आम्ही चर्चा जी आहे ती केलेली आहे। त्यानंतर शिक्षकांचे सुद्धा खूप जटिल प्रश्न आहे। त्यामध्ये काही शिक्षक जे आहे त्यांना 20-22 वर्षापासून पगार मिळत नाही आहे, काही शिक्षकांना 10-20%, 40% पगार मिळतोय आणि काही जे रेग्युलर टीचर असतात, अनुदानित शिक्षक असतात, त्यांना तो पगार मिळतो हे सर्वांनाच माहिती आहे। परंतु ज्या शिक्षकांना 1 रुपयासुद्धा पगार मिळत नाही, तर अशा सर्व शिक्षकांचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहे। त्यामुळं आम्ही थेट जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे ते जाणून घेण्याकरिता, त्याच्यावरती उपाययोजना करण्याकरिता, विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्याकरिता थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्याचसोबत शिक्षकांचे सुद्धा असंख्य प्रश्न आहे की जे प्रश्न याआधीच्या असंख्य सरकारांकडून सोडवण्यात आलेले नव्हते, ते सुद्धा प्रश्न आम्हाला सोडवायचे आहे आणि प्रश्न सोडवण्याकरिता ज्यांचे हे प्रश्न आहेत थेट त्यांच्यासोबतच आत्ता नुकताच संवाद झालेला आहे। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी सुद्धा हे प्रश्न कसे आहे, का हे प्रश्न बनलेले आहे, यावरती त्यांना काय अपेक्षित आहे यावरती सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झालेली आहे आणि हे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। आता यामध्ये अघोषित शाळेवरील जे शिक्षक आहे त्यांना 1 रुपयासुद्धा वेतन हे मिळत नाही। काही ज्या शाळा आहे अंशतः अनुदानित त्यांना 20%, 40% पगार जो आहे तो मिळतो आणि काही ज्या शाळा आहे अनुदानित म्हणजे ज्या शिक्षकांना पूर्ण पगार मिळतो 100%। तर सर्व जे काम करतात त्या सर्वांना समान काम समान वेतन असणं गरजेचं आहे। मात्र हे कुठेतरी ह्या शिक्षकांना, कारण शिक्षक जर आनंदी असेल, त्यांच्या कुटुंबातील ज्या काही सर्व गरजा त्यांच्यावरती जी जबाबदारी ती पूर्ण करण्याकरिता निश्चितच वेतनाची आवश्यकता ही भासत असते। शिक्षक जर आनंदी असेल तरच तो विद्यार्थ्यांना सुद्धा योग्य पद्धतीने न्याय जो आहे तो देऊ शकतो आणि त्यामुळेच शिक्षकांचे सुद्धा प्रश्न आम्हाला सोडवायचे आहे। तर या आशयाची भूमिका जी आहे ती शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्या ठिकाणी मांडलेली होती संवाद करत असताना। त्याचसोबत अघोषित आता यावरती सुद्धा विविध प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शिक्षकांमधून उमटवत आहे, कारण ज्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांनी भेट दिलेली होती त्या शाळेतील शिक्षकांनी ही जी काही भेट झालेली होती तर त्याचे काही प्रमुख मुद्दे सांगण्यात आलेले होते की चर्चेमध्ये विविध पर्याय जे आहे ते ठेवण्यात आलेले होते आणि त्यामध्ये जी काही शिक्षकांना अपेक्षित असलेली एक जी काही रक्कम असेल ती त्या ठिकाणी सांगण्यात यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। म्हणजेच एकंदरीत ठेकेदार पद्धतीने कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असा आशयाची सुद्धा त्या आशयाकडे चाललेली आहे की चर्चा, असं सुद्धा त्या ठिकाणच्या शिक्षकांकडून सांगण्यात आलेलं होतं की एक लमसम अमाऊंट फक्त शिक्षकांना मिळणार, त्यामध्ये पगारवाढ होणार नाही। विविध जे शिक्षकांना मग महागाई भत्ता असेल, महागाई वाढल्यानंतर त्या ठिकाणी पगारात वाढ जी होत असते ती मिळणार नाही।
त्यानंतर विविध ज्या काही अनुदानित शिक्षकांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती मात्र या शिक्षकांना तेवढंच काम करून का नको, असा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांकडून विचारण्यात आला की जे 100% अनुदानित शिक्षक काम करतात तेवढंच काम आम्ही करतोय, तर मग त्यांना ज्या सवलती आहेत त्या आम्हाला का नको, असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. मात्र ही फक्त चर्चा होती. आता त्यातून निश्चितच शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की मला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहे आणि त्याचा सुवर्णमध्य आपण नक्की काढू, असं सुद्धा शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. एकंदरीतच शालेय शिक्षण मंत्री हे थेट जनतेशी संपर्क करून संवाद साधून ते प्रश्न जे आहेत ते जाणून घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टीने पॉझिटिव्ह असल्याचं एकंदरीत शिक्षकांना सुद्धा वाटलं. त्यांनी त्या दृष्टीने शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्यांची भूमिका ही मांडलेली होती. परंतु आता शालेय शिक्षण विभागाकडून एक नुकतंच परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि या परिपत्रकामध्ये ज्या अघोषित शाळा आहे या अघोषित शाळांच्या पदपडताळणीची म्हणजेच जो काही पट आहे त्याची तपासणी करण्यासंदर्भात माहिती जी आहे ती आलेली होती. मग या शाळांची जर पट तपासायचा जर असेल तर त्याविषयी सुद्धा आता जे औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार आहे विक्रम काळे यांनी नुकतंच एक परिपत्रक, एक माहिती जी आहे ती सोशल मीडियामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. तर यावरती बोलताना शिक्षक औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार म्हणताय की शासनाची पट पडताळणी जी आहे ती चुकीची आहे. राज्य शासनाच्या वतीने तर ते पुढे बोलतायत की या जे काही सोशल मीडियामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे का राज्य शासनाच्या वतीने माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांचा संदर्भ देऊन शिक्षण आयुक्त तथा संचालक यांनी काल एक परिपत्रक जारी केलं. त्यामध्ये 17/9/2022 रोजी राज्यातील सर्व अघोषित शाळांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. मुळात हे आदेश देणं ही कृतीच नियमबाह्य आहे, कारण वर्षानुवर्ष दरवर्षी शाळांची प्रवेशाची व पटसंख्या निश्चित करण्याची तारीख ही दिनांक 30 सप्टेंबर आहे आणि ती तारीख अजून यायची आहे व त्याचबरोबर राज्यामध्ये सर्व शाळांमधून आधार अपडेट करण्याचं काम सुरू आहे व त्या आधारे ही संच मान्यता होणार आहे. हे सगळे ऑनलाईन कामकाज करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केलेले आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना आणि प्रवेशाची तारीख संपलेली नसताना मंत्री महोदयांनी आदेश देणे अत्यंत हास्यास्पद व खेदजनक बाब आहे. या कृतीचा आम्ही सर्व शिक्षक व पदवीधर आमदार निषेध करतो आणि आज 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाड्यामध्ये मुक्तीसंग्राम दिनाचा सोहळा असतो. स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मराठवाड्यामध्ये येत असतात व त्यात दिवसभर सुट्टी असते. असे असताना पडताळणीचा आदेश काढणे अत्यंत खेदजनक आहे. या कृतीमुळे तीव्र वेदना झालेल्या आहेत. त्यामुळे शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की कृपा करून हा आदेश मागे घ्यावा व प्रथम ज्या शाळांचे व वर्ग तुकड्यांचे प्रस्ताव मूल्यांकन होऊन पात्र झाले आहेत त्या सर्व अघोषित शाळांना व तुकड्यांना अनुदानासह साठी घोषित करून वेतन अनुदान द्यावे. हवे असल्यास वेतन अनुदान देताना बाकी तपासणी करण्याचा शासनाला पूर्ण अधिकार आहे, असं मत जे आहे ते औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सोशल मीडियामध्ये एका पोस्टरच्या माध्यमातून मांडलेलं आहे. तर यावरती सुद्धा शिक्षकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहे. तर यामध्ये काही शिक्षकांकडून असं सुद्धा सांगण्यात येत आहे की जे आता शिक्षक आमदारांनी जे मत व्यक्त केलेलं आहे ते निश्चित योग्य आहे, परंतु जेव्हा शिक्षक आमदार हे जास्तीत जास्त शिक्षक आमदार हे महाविकास आघाडीतील एक पक्षांमधील आहे, त्यामध्ये व शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आय काँग्रेसमधील हे जास्तीत जास्त शिक्षक आमदार आहे. पदवीधर आमदार देखील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमधील आहे. तर जेव्हा आपली जी काही सत्ता होती तर त्या वेळेस आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे हा हट्ट का धरून शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न का सोडवू शकला नाही, हा सुद्धा प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षक उपस्थित करत आहे. ज्या वेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि जे आता ज्या शिक्षक आमदारांनी मत व्यक्त केलेलं आहे ते देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यांचे आणि त्या उपमुख्यमंत्र्यांची थेट अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. तर त्यांनी
हे प्रश्न महाविकास आघाडीचं सरकार असताना का सोडवले नाही, का मुख्यमंत्री यांची भेट घेण्यामध्ये एवढा उशीर करण्यात आलेला होता, असे सुद्धा सर्वसामान्य शिक्षकांनी प्रश्न जे आहे त्यावरती विचारले आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये नेमकी शिक्षकांचे हे प्रलंबित प्रश्न कोण सोडवतंय हे पाहणं मात्र अजूनही अनुत्तरितच आहे।